अशा लढती तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये या पुढच्या पाहायला मिळणार आहेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राकेश उर्फ राखा आणि समोर आहे सौरभ पाटील. पहिलाच बॉल सौरभ पाटीलने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणे खेळ साकार आणि जबाबदारी तो खेळलाय. पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी खातं उघडलंय सौरभ पाटीलनं. पुढचा बॉल फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डिंग चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. मयूर पाटीलने सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात सौरभला साथ दिलेली आहे. 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि आज खऱ्या अर्थानं संपूर्ण आमने लोणार मध्ये सुद्धा मात्र या स्पर्धेची चर्चा सुरू आहे आणि सर्वांना खेचून आणलाय स्पर्धेने. स्वीप केलाय जबरदस्त फटका आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी सावकार. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न आपण व्हायचं आहे. लेट कट केला आणि लेट ग्लास सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी 8 केली जाणार आणि या सिंगलच्या मदतीने संघटित संख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे विदाउट लॉस. धाडसी निर्णय स्वीकारला जिनल 11 या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा आणि आतापर्यंत योग्य म्हणू शकतो आपण. पुन्हा हलक्यातून खेळला मयूर पाटील. अंडरम क्रिकेटचा मात्र या दोघांना चांगला नॉलेज आहे कारण सातत्याने पाहतो की छोट्या बाकलीने खेळतात, ग्राउंडेड फटके खेळतायत आणि खऱ्या अर्थाने त्याच फटक्यांची मात्र या क्रिकेटमध्ये गरज आहे. आणि आता मात्र दोघांमध्ये पार्टनरशिप आता मात्र या ठिकाणी डेव्हलप होत असताना आपण पाहतोय. राखाला विकेटच्या शोधात जावं लागेल. क्लीन बोल्ड. चर्चा ती सुरू होती की सौरभ पाटीलला जर तुम्ही लवकरात लवकर बाद केलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही जिनल 11 संघावरती प्रेशर टाकू शकता. आवड मला ज्याची जबरदस्त लेंथ वरती चेंडूच्या हाताने पाहिले आपण राकेशच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन पोहताना पाहिलं. सौरभ पाटील सारख्या मात्र या ठिकाणी एक मासा मात्र गलाला अडकलाय आणि दुसऱ्या षटकात सुरुवात करतो धनराज. आय थिंक ज्यावेळी स्पर्धा सुरू झाली त्यावेळी धनराजची एवढी चर्चा नव्हती परंतु स्वतःने मात्र त्या ठिकाणी आपल्या नावाचा ब्रँड तयार केला या सीझन 3 मध्ये. पहिल्या चेंडूवरती ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह होताना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स कंप्लीट. न्यू बॅटर कॅप्टन स्वप्नील आलाय मयूर पाटीलच्या सोबतीला आणि या सिंगलच्या वतीने संघटित असून 9 या आकड्यावरती जात असताना दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु समोर मोहन पाटील. वा एक्झॅक्टली या ठिकाणी सेव्ह करतोय. 21 धावा फलकावरती. अजूनही पाहिल्या तर या पहिल्या डावातील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे परंतु मोहन पाटील या बिचाराची धावपल पहा किती आहे. कधी इकडे तर कधी तिकडे कारण पाठीचा कण आहे इनके स्पोर्ट संघाचा विचार केला तर. आणि त्यांनी सांगितलं जिकडे मॅटर गंभीर तिकडे मी खंबीर आणि तिकडे चेंडू गेलाय परंतु वा काय फिल्डिंग केली आणि ठिकाणी आपल्या संघासाठी किमान 3 रन्स वाचवल्या. क्षेत्ररक्षक पाहिले तर एक्झॅक्टली त्या ठिकाणी चिमुकला आहे जीत आणि खऱ्या अर्थानं त्याच्या अंगातच जीत आहे. चला एज काय ते मात्र माहिती नाही. उंचीवरती जा. पुन्हा एक चांगला फटका अगदी ओव्हर पिच बॉल होता. ऑफ ड्राईव्ह पाहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच रन्स मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे जोडली जाणार आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथमतः बॅट करत असताना जिनल 11 संघानं 23 रन जोडल्या गेल्या. म्हणजे या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहिली आपण. योगेश्वर पाटीलची फक्त 4 रन्स खर्च केला आणि 2 विकेट्स आपल्या नावावरती त्यांनी मात्र प्राप्त केल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि या शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतील सोमनाथ आणि मयूर पाटील.
शेवटचं षटक आणि गोलंदाज आता विवेक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यानंतर पुढचा सामना असेल सेमीफायनल क्रमांक 2 आयन्स 11 आणि त्यांच्या विपक्षक संघ असेल दृष्टी 11. एका बाजूला कैलास पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला योगेश पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला खेळ आपण सुरू करायचा आहे. विवेक पाटील समोर आहे सोमनाथ. 23 धावा फलक्यावरती. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु समोर राखा आहे. वाव, बाट रन आउटच्या स्वरूपात बाद झालाय. सोमनाथ बाक टू द आउट. चला आता मात्र नवीन फलंदाज गणेश जोशी आलाय. तुम्ही बाजूला सारखा आता. शेवटचे 5 बॉल शिल्लक. पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला. सोमनाथ परंतु स्ट्रायकिंगला मयूर पाटील आहे. ही एक जमेची बाजू असेल टीम जिनल 11 या संघासाठी. ओ खराब चेंडू. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि या चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 रन्स आता मात्र या ठिकाणी ऍड केला जाणार. आय थिंक असं वाटतं की थोडासा स्पीड यूज करण्याचा प्रयत्न विवेक पाटीलने केला, परंतु चेंडू हातातून निसटला असावा. परंतु इकडे स्वीप केलाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दूरचा प्रयत्न होतो. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. परंतु आता बॅटर आता पंचांनी तर सांगितलं की बॅटर सेफ आहे, परंतु आता टीव्ही पंचांची मदत घेतली जाणार. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस, परंतु चेक करूया की मयूर पाटीलचे विकेट्स आता मात्र इकडे एनके स्पोर्ट्स संघाने मात्र प्राप्त केलेले आहे की आता मात्र फलंदाज सेफ आहे. फिल्डिंग तर चांगल्या प्रमाणात झाली होती आणि तदनंतर पाहू शकला ठिकाणी फेकी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात, चेंडूला मात्र कव्हर सुद्धा चांगल्या प्रमाणे केलाय. निर्णय फार क्लोज आहे. अगदी स्लो मोशन मध्ये मात्र आपण हा रिप्ले पाहतोय MB लाईव्ह या वाहिनीवरती. विकेट किपर हो प्रयत्न करतोय. बॅट ग्राउंडिंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅटर सेफ आहे. चला, जो सॉफ्ट सिग्नल होता तोच मात्र अखेर योग्य असेल. म्हणजे या 2 रन्स मात्र त्या ठिकाणी आता ऍड केला जाणार आणि या 2 धावणे संघटित धावसंख्या 27 रन्स आणि अजूनही मात्र 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस स्वीप केला आणि या ठिकाणी बॅटर मयूर पाटील हिट विकेटच्या स्वरूपात बाद. संघाचे संघ मालक अमोल पाटील आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस वरती मात्र मयूरने आपले विकेट्स गमावली. 5वा धक्का मात्र या ठिकाणी लागत असताना जिनल 11 या संघाला. आणि मात्र हा बाटेल पहा, संघ मालक वर्सेस संघ मालक. एका बाजूला पाहिलं तर अमोल पाटील, दुसऱ्या बाजूला विवेक पाटील. परंतु पाटीलगिरी आता कोण राखणार. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपात गणेश जोशी आता मात्र बाद झालाय. गणेश जोशी बाद झाला, परंतु गणेश कासार आलाय. परंतु समोर आहे अमोल पाटील. चांगला चेंडू आणि चांगला षटक सध्या आपण पाहतो. स्लॉग ओव्हर मध्ये विवेक पाटीलच्या वतीनं जबरदस्त मात्र एनके स्पोर्ट या संघाने मात्र पलटवार केलाय. संघाची धावसंख्या एकूण पाहू शकाल 28 धावा आणि अजूनही पाहिलं तर या धावातील शेवटचा बॉल शिल्लक. घेरला एनके स्पोर्ट संघाने असं म्हणायला हरकत नाहीये जिनल 11 या संघाला. कारण सुरुवात सौरभ पाटील आणि मयूर पाटील चांगल्या प्रमाणे करून दिली होती, परंतु सौरभ पाटीलचे विकेट्स
जशी मात्र प्राप्त केली तदनंतर मात्र या ठिकाणी ज्युनियर 11 संघ थोडस आपल्याला बागफुटला पाहायला आपल्याला शेवटचा बॉल आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल चेंडूची फेकी चांगली प्रमाणे पाहायला मिळाली आणि या फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि फायनल मध्ये आता एनके स्पोर्ट्स कांडवल संघाला आता मात्र या ठिकाणी 29 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे ज्युनियर 11 या संघानं. क्रमांक 2 या सामन्याची नाणेफेक करतो दृष्टी 11 आणि आयांश 11. चला दोन्ही कॅप्टन्स चला लगेच या आपण कैलास आपण कॅप्टनला पाठवा आणि योगेश आपलाही कॅप्टन पाठवा लगेचच. चला दृष्टी 11 कॅप्टन. चला आता मात्र तिकडे कॅप्टन निवडतायत की कोणाला पाठवायचा. चला या रे बाबांनो या. दृष्टी 11 संघ कॅप्टन पाठवा आपण आणि हरीश शेठ. चला हरीश शेठ या आपण टॉस बॉक्स मध्ये. चला हरीश शेठच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन मिनिटं पंच फक्त 2 मिनिटं बस. सन्माननीय रुपेशजी पाटील पारधी या जांभूलपाडा गावचे समाजसेवक आपल्यामध्ये आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण शॉर्टकट मध्ये टॉस करूया आणि लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे लक्ष वेधणार आहोत. चला दृष्टी 11 सगळं कॅप्टन कॉल देतोय. छापा असं त्यांचं म्हणणं होता परंतु काटा आलाय. टॉस जिंकला या ठिकाणी आयांश 11 या संघानं. चला आपण टॉस विनिंग संघ नायकाला शीतपेय द्या. सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय देत आहोत आणि आयांश 11 वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. यस चला दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चला आता मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी दुसऱ्या इनिंग कडे. 29 धावांचं लक्ष समोर आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी एनके स्पोर्ट या संघाला. योगेश्वर पाटील आणि विवेक पाटीलची जोडी सध्या आपण पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती सोमनाथच्या विरोधात या ठिकाणी पहिली धाव मात्र जोडली गेली. वा काय या ठिकाणी सध्या आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं केपीएल सर्वांना वेध लावलाय आणि तसं पाहिलं तर खांडवल गाव क्रिकेटचा वेडा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रत्येक वर्षी आपल्याला ही स्पर्धा मात्र या गावामध्ये पाहायला मिळत असते. खऱ्या अर्थानं खांडवल गाव एकत्र येण्यासाठी सध्या आपण पाहतो की ही परंपराच खांडवलकरांची एकीचं बल दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणी सोमनाथनं भेट केला विवेक पाटीलला. चांगला अनुभव आहे सोमनाथकडे. परंतु इकडे लक्ष्मच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात 1 रन मात्र या ठिकाणी खर्च केली. 2 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओहो बॅकफुटला गेले कटकटचा प्रयत्न पडतो कव्हरला. ओ जैविक 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 गोलू मोलू का फोल्डिंग करतोय. खऱ्या अर्थानं मात्र जैविकला भरपूर दडाने इग्नोर केलं होतं परंतु ज्युनियर 11 संघाच्या संघ मालकाने त्याची खरेदी केली आणि मात्र फिल्डिंग मध्ये लाजबाब त्याने कामगिरी करून दाखवली. काय फिटनेस आहे जैविकची. चला या षटकातील दुसरा स्क्वेअर बॉल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे जात असताना 4 या आकड्यावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन विवेक पाटील योगेश्वर पाटील. खऱ्या अर्थानं योगेश्वरनं सुद्धा मात्र ही स्पर्धा चांगल्या प्रमाणे गाजवलेली आहे आणि त्याच्या बाटमधून या ठिकाणी चांगला फटका परंतु समोर मयूर पाटील. हो हो फिल्डिंग तर लाजबाब फेकी लाजबाब आणि आता मात्र या ठिकाणी हो फिंगर ऑफ
अगदी मानानं फडकतायत. परंतु या ठिकाणी पाहू शकाल फोल्डिंग लाजवाब फेकी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज योगेश्वर पाटील मात्र बाद झालाय. क्लीन निर्णय पंचाचा मात्र पाहायला मिळतोय. योग्य डिसिजन. न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये आणि वा थोडस फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि त्याच चेंडूवरती विवेकला मात्र पुन्हा बेट केला सोमनाथनं. धावसंख्या स्थिर 4 धाबा. पुन्हा स्वीप केलाय आणि आता मात्र संतोष पाटील यांच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार. 4 धाबांसाठी चौकार. राजाराणी प्लीज त्या ठिकाणी बाबा थोडस तिकडे भरपूर काय प्रॉब्लेम्स होत आहेत लाईटसाठी. आपण तिकडून उठा थोडा वेळ. दुसरी जागा निवडा. चला पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धाबांचा पाठला करत असताना इनकेस स्पोर्ट या संघाने धाबा जोडल्या 8 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. चला आय थिंक स्वप्नील आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी. स्वतः कॅप्टन. चला जो संघ जिंकेल तो मात्र संघ फायनल खेळणार आहे. आणि आतापर्यंत या 2 पैकी कुठल्या संघाने फायनलचा सामना खेळला नाही केपीएल मध्ये. म्हणजे दोघांना संधी आहे. म्हणजे अभिनय जो कभी नाही असं म्हणावा लागेल. आणि जो दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार ते दोन्ही चॅम्पियन संघ आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 21 ची गरज. आणि या ठिकाणी पाहू शकाल विवेक पाटीलनं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु रोहितनं मात्र त्याला थांबवलं. रुक मेरे भाई मै हूं ना. फुलटॉस वरती फटका हवेत आणि रोहित हिट विकेटच्या स्वरूपात बाद. सध्या योगेश पाटील यांना तुम्ही पाहू शकाल रिलॅक्स मूड मध्ये आहेत. संपूर्ण दृष्टी 11चे खेळाडू तिकडे पाहायला मिळत आहेत. अनिलच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा. वा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय त्याचा त्याला अभिमान आहे. आणि नवीन फलंदाज विवेकच्या सोबतीला आता राखा आलाय. राखाला डाका टाकावा लागेल या मॅच वरती. आणि पहिल्या चेंडूवरती हो खणखणीत चौकार. गाडी 12 धावा फलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओ इकडे मात्र खराब चेंडू. राकेशने पाठला करण्याचा प्रयत्न होता चेंडूवरती परंतु पाठीमागे होते गणेश कासार. नाही वयोवृद्ध जर पाहिले तर चांगल्या प्रमाणात परंतु उंची त्याची लहान आहे. नो बॉलच्या स्वरूपात 1 रन मात्र जोडली गेली. आणि तद्दर पुन्हा या ठिकाणी चेंडूची लाईन चुकीची वाईटच्या स्वरूपात. या धावा तुम्हाला रोखावा लागतील. जर या धावा तुम्ही जर खर्च केल्या तर मात्र तुम्हाला स्पर्धा कदाचित मात्र इथे सोडावी लागेल. कारण प्रत्येक धाव इथून फार महत्वपूर्ण आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आणि इकडे फटका पुन्हा राखानं हवेत खेळलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी बॅटर हिट विकेटच्या स्वरूपात बाद. डीजे अजय भावेशने सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये खरे तर रंग भरलाय. आपल्या संगीताच्या तालावरती सर्व प्रेक्षकांना तो मात्र मंत्रमुग्ध करतोय. परंतु या ठिकाणी आता दोन भाई बरं दोन तबाई परंतु आता दोघांना मात्र या ठिकाणी चांगला खेळ खेळावा लागेल. दोन्ही टीमचे ओनर आहेत. परंतु विनंती करतो जिनेल 11 संघ आपण वेल भरपूर खर्च करता थोडस वेळेला महत्व द्या. आणि दरम्यान या ठिकाणी खांडवलचे उद्योजक श्याम पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपणही या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुजित पाटील न्यू बॅटर 14 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी बीट केलाय परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली गोलंदाज स्वप्नीलनं. बॅटच्या स्वरूपात 1 रन ऍड केली जाणार. ओ फुल टॉस वरती ड्राईव्ह आणि मिस फिल्डिंग
सौरभ पालीच्याकडून आणि चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला नाही या ठिकाणी. 19 धावा फलक्यावरती. आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावींची गरज. बॅकफुटला गेले, टर्न केला, चेंडू चला डिक्लेअर झोन मध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल जरी धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत NK स्पोर्ट्स संघ मदल मारू शकतो. आणि ती समजदारी सुजित पाटीलने शेवटच्या चेंडूवरती दाखवली. कारण शेवटचा बॉल होता त्याच्यावरती 1 रन त्याने कंप्लीट केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 2 षटकात देखील संपन्न. 20 धावा फलक्यावरती. येणारे 12 बॉल तर केले अजून शिल्लक. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी इथून 9 धावेची गरज. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. जर तिसऱ्या षटकामध्ये सौरभ पाटीलने जर टिचून मारा केला तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत या ठिकाणी एक वेगळीच रंगत निर्माण करू शकतोय. कारण जिन्नल 11 संघाने सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये गोलंदाजाने मात्र चांगला कार्य केलंय. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आता मात्र अगदी परीक्षा राहणार आहे. 12 मध्ये 9 रोखणार का, की 12 मध्ये आता 9 धावा किती चेंडूमध्ये कंप्लीट करणार. 2 ब्रदर्स. पहिलाच बॉल फुलटॉस वरती स्वीप करण्याचा प्रयत्न. परंतु समोर कॅप्टन स्वप्नील. चला सुजितनं आपलं काम तर चांगल्या प्रमाणे पार पाडलं. परंतु आता विवेक पाटील कशा रीतीने खेळणार याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. बागफुटला गेले, कट केला, जयवेक पाटीलला बीट केलाय. आणि आता मात्र थोड्याफार विजयाकडे आता मात्र NK स्पोर्ट संघाची पावलं आता मात्र जात असताना चौकार. दोघांकडे मात्र क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. एका बाजूला विवेक पाटील, दुसऱ्या बाजूला सुजित पाटील आणि गोलंदाज सौरभ पाटील. 3 त्रिकुटी. पुन्हा चांगला फटका केला. पुन्हा या ठिकाणी आय थिंक बबल्याकडून चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र कंप्लीट केली. आणि या सिंगलच्या वतीनं पाहिलं तर या ठिकाणी एकूण धावसंख्या जर पाहिली तर 26. आणि आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. फुलटॉस स्वीप आणि फायनल मध्ये प्रथमतःच NK स्पोर्ट या संघानं एंट्री केलेला आहे. खूप खूप अभिनंदन सुजितजी पाटील, विवेकजी पाटील, ऑल बॉईज अँड हार्ड लक अमोल पाटील अँड जिन्नल 11.